तुमचा प्रोजेक्ट आहे सॉईल मॉइश्चर सेन्सर। आता सॉईल मॉइश्चर सेन्सर पूर्ण प्रोजेक्टमध्ये कोणतं आहे तर बेसिकली हा जो आहे हा सॉईल मॉइश्चर सेन्सर आहे। याच्यामध्ये ह्या 2 प्रोब्स आहेत। या प्रोब्स ज्यावेळेस मातीमध्ये इन्सर्ट होतात त्यावेळेस ते स्वतःची कंडक्टिव्हिटी चेंज करतात। म्हणजे आता दोघी प्रोब्समध्ये काहीच कनेक्शन नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स हा खूप जास्त आहे। त्यामुळे माती ही कोरडी आहे किंवा कोरड्या मातीमध्ये आपण जर टाकलं तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्या मातीची कमी असते। इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी असल्यामुळे माती कोरडी आहे असा निष्कर्ष काढला जातो। निष्कर्ष काढल्यानंतर हा जो मॉड्यूल आहे हा आहे सिग्नल कंडिशनिंग मॉड्यूल। हा काय करतो त्या कंडक्टिव्हिटीनुसार जर मॉइश्चर हाय असेल म्हणजे जास्त असेल मॉइश्चर त्याचं आउटपुट लो होतं, आणि जर जर माती कोरडी असेल तर याचं आउटपुट लो होतं, आणि जर माती ओली असेल तर याचं आउटपुट जे आहे ते हाय होतं। याचं आउटपुट जे आहे ते हाय होतं। माती कोरडी असेल तर आउटपुट लो, माती ओली असेल तर आउटपुट हाय होतं। हे हाय झालेलं आउटपुट पुढे या सिग्नल कंडिशनिंग थ्रू या 555 सर्किटला जातं। हे 555 सर्किटमध्ये काय काय कंपोनंट्स आहे, व्होल्टेज रेग्युलेटर, 555 IC, ट्रान्झिस्टर, पुश बटन। जेव्हा होतं काय की माती कोरडी असते तर लो सिग्नल हा 555च्या इनपुटला जातो। मग 555च्या इनपुटला लो सिग्नल गेल्यानंतर हा ट्रान्झिस्टर ट्रिगर होऊन IC 555ला ऑन करून देतो। IC 555 ऑन झाल्यानंतर तिचं आउटपुट हाय होतं, जे या बजर सर्किटला ऑन करून देतं। आणि ते बजर सर्किट ऑन झाल्यामुळे आपल्याला ज्यावेळेस माती कोरडी होऊन जाते त्यावेळेस बजर थ्रू इंडिकेशन येतं। हे कुठपर्यंत असेल, जोपर्यंत माती कोरडी आहे तोपर्यंत। एकदा का मॉइश्चर सेन्सरला पाणी लागलं म्हणजे माती ओली झाली की परत तिचं आउटपुट चेंज होतं। चेंज झालेल्या आउटपुटमुळे IC 555 बंद पडते। IC 555 बंद झाल्यामुळे बजरसुद्धा वाजणं बंद होऊन जातं।